लगेच निघणार आहेस का तू? हो, नाश्ता करून निघतो लगेच. आणि परत कधी येणार आहेस? परवा रात्रीपर्यंत येईन परत. काय रे आदित्य, तू सेमिनारहून परत येणार आणि मी लगेच पुण्याला जाणार. अगं मी खूप प्रयत्न केला सेमिनारला न जाण्याचा, पण काय करणार, जावं लागेल मला. जा तू, तुझ्या कामात काही मला मोडता नाही घालायचंय. पण मी पुण्याला जाण्याआधी आपण कुठेतरी बाहेर जाऊन आलो असतो ना रे. अरे तुझं ते लोणावळ्याचं सेमिनार कॅन्सल वगैरे झालं नाही ना? अरे नाही दादा, असं कसं कॅन्सल होईल? कॅन्सल नाही होतं का मध्ये? महत्वाचं सेमिनार आहे ते. नाही असं निवांत बसलेला दिसलास मला, म्हणून म्हटलं की काय कॅन्सल झालं की काय सेमिनार. लोणावळ्याच्या सेमिनारचा एवढा बाऊ का करतात सगळे? अरे बस बस लोणावळ्यापर्यंत जायचंय तुला, बस ग बस. नाही अगं माई, माझं झालंय, तुम्ही बसा. माझं झालंच आहे. तू गाडी घेऊन जाणार आहेस? हो. मग एक काम कर, तुझं सामान घेऊन ये, सोबत मी बाहेर जाऊन गाडी काढून ठेवतो. मला जाताना ड्रॉप कर ऑफिसला. हो. लोणावळ्यापर्यंत जायचंय का त्याला? हो, मग उशीर नको. म्हणूनच. चला बसा बसा. चला मी निघालो. हो. सावकाश जा. हो. आणि लोणावळ्याहून प्रत्येक आपलं हे लोणावळा सेमिनार फत्ते करून ये. हो. तू काय बघतेस? नाही नाही, काय नाही. मी निघू? ईशा, सारखं सारखं काय विचारतोय? असं मनात नाही की काय लोणावळ्याला जायचं? नाही 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 नाही, मग असं कसं होईल? मग लोणावळ्याचं सेमिनार स्किप करता येणार नाहीये. तेच तू म्हणते. निघ निघ निघ, लवकर निघ. बाय बाय. ही बाय, मी बुवा. काय हो? नाना, मेघना, बाय. अर्चू, ए अर्चू, आले आले, वर ये ना. काय पण एवढं सकाळी सकाळी? अगं वर आल्याशिवाय कसं काय कळेल? ये लवकर वर. तू ना मला तंगडतोड करायलाच लावणार आहे. अरे आता निघ, लोणावळ्याला जायचं ना तुला. जा लवकर हो लोणावळ्याला. चला, निघालो निघालो. पाणी हवंय का? नको. पाणी हवं का तुम्हाला? उपमा वाढू का? उपमा? उपमाच नाही आला, इतका छान झालाय ना. हिला उपमा आहे. काय? खडू खडू अहो, खायला मी डुबी. लोणावळा लोणावळा. भाकर वड्या करायची. जय हो जावई बापू, जय हो. बोला बाबा. निघालात का? कुठे? सेमिनारला ना? हो सेमिनारला निघालात का? हो, नाही निघालोच, आता अंगणातच आहे मी. जय हो. हे बघा, मी तुम्हाला पुण्याच्या फ्लॅटचा पत्ता मेसेज केलेला आहे, क्षीरसागरांचा नंबर मेसेज केलेला आहे. आमचे क्षीरसागर तुमची उत्तम व्यवस्था करणार तिकडे. जय हो. अरे वा, ग्रेट ग्रेट हो बाबा. जावई बापू, मी कुठे ग्रेट हो? नाही हो, ग्रेट म्हणजे आमचे बाबाजी आणि दुसरे ग्रेट म्हणजे तुमचे नानासाहेब हो. मी त्यांच्या पुढे म्हणजे काहीच नाही हो. नाही म्हणजे थँक्यू म्हणायचं होतं मला. सॉरी. नाही, पण थँक्यू सुद्धा नाही. लक्षात ठेवा, मी काय सांगितलंय तुम्हाला, क्षीरसागर तुमची उत्तम व्यवस्था करतील, काहीही लागली तरी मदत करतील. पण तरीही तुम्हाला काही कमी पडलं तर जरूर मला ताबडतोब लगेच फोन करा. जय हो. हो नक्की बाबा.
बरं बाबा मी आता निघतो, मला नाहीतर उशीर होईल. जय हो जय हो. हा छान होईल प्रवास. हा छान होईल, सगळं व्यवस्थित होईल. जय हो जय हो. ए आदित्य, हा अमित दादा बाहेर गाडी काढून उभा आहे. नाही तर फोनवर बोलायच्या नादात बाईकच घेऊन जाशील. नाही काय ना अर्चू, तुझ्यात आणि माझ्यात काहीतरी फरक आहे की नाही? ऐ, तुला का फेकून मारू बाय नये? बाय 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 बाय. जा, 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 बाय. नीट जा. गेला. बरं काय कशासाठी तू चल ना, बोलवलंय? आत चल. अगं अगं काय मला ओढत काय आणतेस अर्चू? तू बस 1 मिनिट थांब जरा. पण काय एवढं काय अर्जंट काम काढलेस? अगं एक एक कामं आता हातावेगळी करायला हवी की नाही? हा. नाही तर माझं ट्रेसचं काम जर चालू झालं ना तर दिवसभर मी अगदी फुल पॅक होऊन जाते. आणि तू एकटीच करतेस ना ट्रेस? हो आणि नौटंकी. बरोबर. ऐक ऐक, एक फोटो फायनल करायचा ना, कर ना लवकर. चल चल. ए वाव, किती सुंदर दिसतात ना ग आदित्य मेघना. ए हो, एवढी किती मस्त मज्जा आली होती ना आपल्याला लग्नात. नाही नाही, पण आपल्याला फॅमिली फोटो बघायचा आहे अर्चू. हो. चल चल चल. हा. ए हा नाही 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 नाही. हा नाही चालणार. अगं मुख्य माहीच नाहीये ह्याच्यात. आणि अमित दादाने मला शेंडी लावली. हा प्लीज. नाही नाही. अगं त्याला काय झालं अर्चू? आपण ना तिला असेच फोटो द्यायला पाहिजे, म्हणजे हे फोटो बघून ना तिला हसायला आलं पाहिजे, रडायला नाही काही. हा नाही पण नको, माई नाहीयेत हा मुद्दा बरोबर आहे. मग दुसरा बघूया. ए हा बघ, हा हा ए हा आहे फोटो छान, पण आपण सगळेच जरा गंभीर वाटतोय ग. हो का? तुला म्हणाले ना तसं ते एकदम असं हसरा आणि प्रसन्न फोटो देऊया, कळलं का? हो चालेल चालेल. ए पण विजया, आपण जायचं हा विकेंडला. मग मजाच येणार आहे. असं सेकंड होम असलं की काय मस्त वाटतं ना ग. हो. म्हणजे आपण दुसऱ्या शहरात जायचं पण आपल्याच घरी. ए, आणि आपण असं गँगने जाऊया. अगं म्हणजे काय, त्याच्याशिवाय काय मजा. ए बरं अर्चू, आधी आपण फोटो फायनल करूया, मला ना खूप कामं पडलीत खाली. ए हा बघ, हा फोटो. हे पण आय्या, यात बाबाजी आणि माधवी काकू पण आहेत ग. असू दे ना, आता ते सुद्धा जवळ तेसाईच झालेत. हो. अर्चू किती बदललेत ना ग ते. खूप रुळलेत आपल्यात. कायम आनंदात असतात नाही? खरंय, पण ह्या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं माहितीये का? मला? हो अर्थातच. अगं तू मेघनाच्या आईला त्या दिवशी बोललीस आणि त्या सेपरेट राहायला लागल्या, त्याच्यानंतरच बदलले ना बाबाजी. हो, तेव्हा मी बोलले खरी, पण रिझल्ट चांगला आला. जर उलट काहीतरी झालं असतं ना तर मी 12च्या भावात गेले असते. पण त्यानंतर मी सुद्धा खूप बदलले. हा हो म्हणजे? अगं म्हणजे काय, आता मी बोलण्यापूर्वी 4 वेळा विचार करते. असं काही वाटत नाही का अर्चू तुझ्याकडे बघून? म्हणजे तू बदललीयस वगैरे, किंवा बोलण्यापूर्वी तू विचार करतेस, असं तर मी कधीच नाही बघितलं. कारण तू नीट लक्षच दिलं नाहीयेस माझ्याकडे. नीट बघितलं असतं तर झाली कळलं असतं. आपण तुला काय नौटंकी. तसं- बरं बाई, चुकलं माझं. नौटंकी अजून वाढवू नकोस. आता मला सांग, हा फोटो फायनल करूया का? हा. चल तू आता हे बघत बस, मी जाते, मला काम आहे. थँक्यू हा मॅडम, वेळ दिल्याबद्दल. वेलकम हा मॅडम, वेळात वेळ काढून मला बोलवल्याबद्दल. ओके मॅडम. बाय मॅडम. बाय. ठरवा मॅडम हो अजून. हो 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 मॅडम, जा आता मॅडम. चला बाकीचे फोटो बघूया तोपर्यंत. माई, हे बघा ना, जेवढं झालंय ना त्याच्यावर टिक मार्क केलंय. तर आणखी काय काय राहिलंय तेवढं बघा. नाही, बरोबर आहे. आणि खरं सांगू का, हे पळ्या, चमचे, ताट, वाटी हे सगळं ना तुम्ही तुळशी बागेतून घ्या. अगं कशाला किती इकडनं ओझं न्यायचं आपण. आणि आईला सुद्धा सांग. नाही म्हणजे माधवी त्यांना माहिती असेलच सगळं, पण मी आपलं माझ्या परीने सांगते. उगीच हा डबा तो डबा असं करत बसू नका. बरं, आदित्यचा काही फोन आला होता का? हो हो, त्याचा मेसेज आला होता. निम्म्या रस्त्यापर्यंत पोहोचलाय म्हणून. चला. नंतर मग मीच नाही फोन केला, तो गाडी चालवत असेल म्हणून. तो पोहोचल्यावर करेल. बघा ना माई, नेमका त्याचा सेमिनार आला. मला 2 दिवस सुट्टी मिळाली तर नेमका हाच नाही. नाही म्हणजे माझी काही तक्रार नाही, पण वाटतं ना माई. हो तर वाटणारच ना.
पण आता करायचं काय? हो ना, काय बोलणार, कामच आहे त्याचं. मग तरी नशीब आई बाबा आहेत म्हणून एवढं जाणवत तरी नाहीये, नाही तर मी झाले असते नर्वस. बरं मी काय म्हणते माई, आपली जेवण झाली ना की मी आईकडे जाऊन येते. नाही काय त्यांचं सगळं पॅकिंग करायचं असेल आणि एवढी दगदग त्यांना झेपणार नाही. मी जाऊन फटाफट करते. हो, जायला तर हवंच बाई, पण पसारा नको वाढवूस अजून, कळलं ना? जा, जाऊन ये लवकर. आलीच. हॅलो, हा क्षीरसागर काका, मी आदित्य. हो, पोचलो. जस्ट मी सोसायटीतच शिरतोय. हो, बाबांनी सांगितलं होतं ना मला. नाही काका, तेवढ्यासाठी तुम्हाला यायची गरज नाहीये. मी घेतो किल्ल्या साठ्यांकडून, त्यांच्याकडूनच घ्यायचे आहेत ना. हो, बाबांनी कळवलं होतं मला. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आणि काका, थँक्स फ्लॅटसाठी. हो, कळवतो मी बाबांना. नक्की भेटूया आपण. येस. हो, घेतो मी किल्ल्या. ओके काका, बाय. थँक्स वन्स अगेन. बाय. माधवी, मी काय म्हणतो, मी त्या क्षीरसागरला फोन करतो. हो, जावई बापू भेटले असतील ना त्यांना? हो, करा. जय हो क्षीरसागर, जय हो. काय बघ, आमचे जावई बापू भेटले की नाही? पसंत पडला ना त्यांना फ्लॅट? हो, जय हो. अहो नाही हो क्षीरसागर, अहो तुमच्या बाबतीत कुठलीच शंका नाही हो आमच्या मनात. खरंच हो. अहो म्हणून तर सगळ्यात आधी तुम्हाला फोन केला ना. तुम्हाला माहितीच ना, आमचे एक स्नेही गोंधळेकर, ते तिकडेच आहेत की. कारलेकर पण आहेतच की, ते तर आणखीन जुने आमचे स्नेही. पण त्या कुणालाही फोन नाही केला मी, तुम्हाला केला. अहो तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे हो. पण काय ना क्षीरसागर, आमचे जावई बापू आणि आमची लाडकी कन्या जय हो समोरच उभ्या आहेत त्या. मी करतो फोन तुम्हाला. जय हो. हो. तुम्ही अचानक कसा काय येऊन उभ्या? हो ना, अगं तुला कॉलेज नाही आज? हे असं काय करताय तुम्ही दोघे? माझा जॉईनिंग पिरियड नाहीये का? हो ना. हो. आणि हे काय, सामानाची काही बांधाबांध नाही, काही आवराआवर नाही. येणार आहात ना माझ्या बरोबर? अगं म्हणजे काय? म्हणजे काय, येणार ना. मग येणारच होता मी, हो की नाही? बरं चला, मी आवरायला घेते, तेवढ्यासाठी चालली आहे मी. अहो मेघना, अहो तुम्ही कशाला? आम्ही दोघे आहोत ना, आम्ही करू ना आवरावर सगळी. इथली अजिबात काळजी करू नकोस, तू तुझं आवरून घे, आम्ही इथलं बघू ग. हो ना. कसं जमणार आहे तुम्हा दोघांना आई? मी बघते, राहू दे, आवरते. शुक्लाजी, आराम से.
ठेवा इथे ठेवा. जा घेऊ ना तुम्ही दुसरा. द्या ते, तुम्ही दुसरा घेऊन या. या ठेवा ठेवा इथे. थैंक यू. एक मिनट शुक्ला जी, बहुत मदद होगी आपकी. ये लो. हो हो अगदी. अहो मग तुम्ही करत जा की फोन. मला नाही हो वेळ होत घरच्या कामातनं. पण अगदी बरं वाटलं तुम्ही फोन केलात ते. हो बरं बरं बरं. हो अच्छा. हो नक्की भेटूया. अच्छा अच्छा अच्छा. माई, पल्लवचा घसा दुखतोय सकाळपासून. वाटलंच होतं मला. काल माझी नजर चुकवून बर्फ खात होता तर मी ओरडले बरं का, तर मुकाटाने गपचूप पाण्याचं भांडे घेऊन निघून गेला बाहेर.
तरी ना मी त्याला 1000दा सांगितलंय की तुला थंड पाणी प्यावंसं वाटलं ना तर तू माठातलं पाणी पीत जा, पण ऐकेल तर ना. शी, आता काय करू माई? काही नाही, लवंग आणि दालचिनीची पूड कर आणि मधात घोळून दे त्याला खायला. आणि नाही खाल्लं ना तर पाठव माझ्याकडे, मग बघते त्याला बरोबर. पाठवते. मुलं ना घेते. हॅलो अर्चू, घरातल्या घरात काय फोन करतेस? खाली आणि बोल की. मेघना नाही आहे ग, बाहेर गेली. बरं झालं? अगो बर बर, ये ये. हो ये. कठीण आहे ग बाई ही. काय म्हणत होती? अगं मला विचारलं मेघना कुठे, मी म्हणलं बाहेर गेली, तर म्हणे बरंच झालं ती बाहेर गेली ते. काय तरी बाई मुलगी आहे. हळू 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 हळू, परत मुरगळशील पाय. हे बघा मी काहीतरी गंमत आणलीये. अगो बाई, कशी आहे? छान छान. अगं पण आता ही लावणार कुठे इथे? अगं माई, ही आपल्यासाठी नाहीये, आपल्या सगळ्यांकडून मेघनाला द्यायची आहे. मेघना पुण्याला चालली आहे ना, मग तिला गिफ्ट म्हणून, आपली आठवण. वा, काय छान कल्पना सुचली ग तुला. मग